पिंपरी चिंचवड यशवंतनगरमध्ये SRAच्या बिल्डिंगचं काम चालू असून नागरिक भयभीत झालेले पाहायला मिळतात. येथे वेगवेगळ्या ठिकाणी माहितीच्या नोटिसा चिटकवण्यात आल्यात. येथील नागरिकांची फसवणूक होताना दिसते. यशवंतनगर नेहरूनगरमधील नागरिकांनी दिनांक 11 डिसेंबर रोजी SRAचे मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले. आमची फसवणूक होऊ नये, त्याच ठिकाणी आम्हाला योग्य मोबदला मिळावा, घर तयार होईपर्यंत आम्हाला आमचे भाडे करारापोटी रक्कम देण्यात यावी आणि विविध मागण्यांसाठी SRAचे मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पाहूयात ते यावेळी काय म्हणाले. अमोल अनिल चौधरी आहे. मी जन्मापासून यशवंतनगर झोपडपट्टी येथे राहायला आहे. हे सगळे नागरिक माझे कोणी भाऊ बंद आई वगैरे असे सगळे नागरिक आहेत आणि आम्ही वारंवार इथं तक्रारी करतो आहे. 70 ते 72 लोकांना काही बोगस घरं टाकून SRAनं बाद केलेलं आहे किंवा त्यांना हे घेतलेलं नाही आहे, विचारात घेतलेलं नाही. आम्ही ॲपील केलेले आहेत. ॲपील धारकांचा कसलाही निर्णय लागला नाही. काही सुनावण्याही बाकी आहे, काही लोकांचे ॲग्रीमेंट बाकी आहेत आणि त्याच्या आधीच जे इथले CEO आहेत सतीश खडके सर यांना 3D आदेश दिलेले आहेत. 3D आदेश दिल्यामुळं आमचे सगळे झोपडपट्टीधारक पूर्ण भयभीत आहोत. त्यामुळं आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आलो की तुम्ही आमचे ॲग्रीमेंट झालेले नाहीत, आमची कसलीच मागणी पूर्ण नाही आहे, आमचे ॲपीलधारक एवढे शिल्लक आहे, हे पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही 3D आदेश जे जाचक आदेश आहेत ते तुम्ही कसे काय दिले तो जाब विचारण्यासाठी आम्ही इथं सर्व यशवंतनगरचे नागरिक माझ्या वतीनं इथं बातमी मांडायला आलेले आहे. तुम्ही यशवंतनगरचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. तुमचं म्हणणं असं आहे की तिथे SRAची जी नोंदणी झाली, काही लोक अजून बेघर आहेत, त्यांची नोंदणी झाली नाही म्हणून तुम्ही आज SRAच्या ऑफिसला आलेले आहेत. 58 लोकांची इथं तक्रार आहे. जी लोक बोगस आहेत ते आत्ता सध्याही तिथं राहायला नाही. काही लोकांची नोंदणी बाकी, असे किती लोक आहेत? असे 70 ते 72 लोक आहेत. आम्ही 70 ॲपील भरल्याच्या नंतर स्वतः बिल्डरनं त्याच्यामध्ये 30-40 ॲपील त्यांचे स्वतःचे भरलेले आहेत, जे विकण्यासाठी त्यांना भरलेले आहेत. जे तिथे रहिवासी आहेत, तुमचं म्हणणं असं आहे की जे रहिवासी आहेत त्यांची अजून नोंदणीच बाकी आहे. नोंदणीच बाकी आहे. असे किती लोक आहेत? 70 ते 72 लोक आहेत. आणि तुमचं असं म्हणणं आहे की जे लोकांना घरं मिळाले पण त्यांचे नावावर ॲग्रीमेंट झालं नाही, असं म्हणणं आहे का? अजून जे काही लोक आमच्या इथले आहेत त्यांचे अजून ॲग्रीमेंटच केलेले नाही. त्याच्या आधीच 3D आदेश एवढ्या घाई सतीश खडके सर का देत आहेत तेच आम्हाला अजून कळत नाही. ॲग्रीमेंट झालंच नाही तर पुढचं पाऊल काय राहील? आणि ज्यांचे उर्वरित लोकांची नोंदणी झाली नाही तर जर आमचे ॲग्रीमेंट झालेच नाही आणि 3D आदेश असाच राहिला तर आम्हाला त्यांना शाश्वती द्यावं की जर इथला प्रत्येक झोपडीधारक जो उठणारा आहे तो घरापासून वंचित होणार आहे तर त्यांना तुम्ही भाडे स्वरूपात काय रक्कम देणार आहात का ते देणार नाहीत. आणि असं आम्हाला वारंवार कानावर येतं की यांना ट्रान्झॅक्ट स्कॅममध्ये कुठंतरी टाकणार आहे आणि नंतर यांचे खूप भयानक हाल करायचे असं राजकीय लोकांमध्ये आमच्या प्रभागामध्ये अशी चर्चा चालू आहे लोकांमध्ये बऱ्यापैकी की ह्यांचे आम्ही खूप हाल करणार आहे, त्यांना उठाबशा काढायला लावणार आहेत, नंतर घरच देणार नाही, कोणाचे हेच करणार आहेत, असे भयानक आम्हाला बिल्डरची ही गोरगरिबावर दादागिरी आहे. हो, पूर्णपणे दादागिरी आहे. पण SRA सांगते की त्यांना येणं भाडेपट्टा दिला जातो. SRA सांगते भाडेपट्टा दिला जातो पण 3D आधी आम्हाला त्याच्यासाठी कोणी बोलवलेलं नाही की तुम्ही आता जर तुमचे ॲग्रीमेंटच झाले नाही, जर 3D आदेश 30 दिवसात आले तर आम्ही आमची झोपडी खाली केल्याच्या नंतर आम्हाला ट्रान्झॅक्ट स्कॅम नको आहे, मग आम्हाला तुम्ही भाडे स्वरूपात काय रक्कम देणार आहेत ते आत्ताच तुम्ही स्पष्ट करून द्या. भाडे स्वरूपात जर रक्कम काय तुम्ही स्पष्ट नाही केली तर 3D आदेश तो आत्ताच्या आत्ता खारिज करून आमच्या पूर्ण यशवंतनगरच्या झोपडीधारकांना जाब विचारायला आलो. SRAला आमच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत आणि CO जवळ आम्ही रोज इथं जर तुम्ही मास्टर पाहिलं तर एक दिवसाआड आम्ही तिथं हजेरी लावतो. आम्हाला नकळत गुपचूप अचानक आमच्या इथं 3D नोटीस लागल्या. त्या नोटीस कशा लागल्या ते जाब विचारायला आम्ही आलेलो आहे. आमचे जवळपास 70 ते 75 ॲपीलधारक आहेत. जर उद्या 3D जर जाचक कारवाई जर आमच्यावर झाली ह्या लोकांना राहायचं कुठं, यांना काय विषय करणार हे COना न विचार करता अचानक असा हुकूम जो काढलेला आहे त्या हुकुमाच्या विरोधात आम्ही COना जाब विचारण्यासाठी इथं आज आलेलो आहे आणि हा 3D आदेश त्वरित रद्द करावा ती मागणी घेऊन आम्ही इथं आलेलो आहे. आमचं म्हणणं काय, आमच्या जागेवर घरी राहिले पाहिजे. काय ही पक्षी माहिती आहे सगळी काय. 2-4 घर होती
ते 2च घर भेटले. बर आता तुमचे तिथे 4 घर होते, आता 2च द्यायला लागले. हा. हां, एकच द्यायला लागलेत का? बर मग तुमचं काय म्हणणं आहे, किती मिळायला पाहिजेत? माझं मन आहे 4 भेटले. बर बर ठीक आहे, मिळतील. या का मी करून खात ते तुमच्या हातामध्ये काय आहे ते दाखवा जरा मला. फोटो पास आहे. बर दाखवा ते. नाही भेटलं मला. फोटोपासचं घर नाही भेटलं मला. काय? फोटो पास असून तुम्हाला घर नाही दिलं का? काय दिलं? काय सांगावं? आम्हाला घडबाईंनी सांगितलं. शेण पालखी मी अनपड बाई, मला काही लिहिता वाचता येत नाही. मला येऊन सही करायला लावली की तुम्ही सही घरासाठी करा. मी सही केलेली नाही, माझ्या मुलांना घरं दिलेली नाही, तर मी कशी काय सही करणार? माझी मुलं कुठं राहणार? मी जर घरात जाऊन राहिले तर माझ्या मुलांनी राहायचं कुठं? ते दाखवून द्या मला. माझ्या घरात लहान लहान लेक राहायची. तुम्ही उद्या बुलडोजर आणला घरावर फिरवला तर माझी लहान मुलं जाणार कुठं? ते आम्हाला सांगा. सरकारने आम्हाला न्याय दिला पाहिजे, हे माझी मागणी आहे सरकार साहेबांकडे. माझ्या मुलांसाठी मी इथं आलेले आहे. माझ्या मुलांना घरं देणार नाही असे म्हणतात. मी पण नवीन घरात राहायला जाणार नाही. माझ्या मुलांना घर तर मला घर. मी कसे जाईन नवीन घरात राहायला? माझ्या सगळ्यांना 4-4, 5-5 घरं. माझ्या घरात 4 घर असताना मला एकच घर का देण्यात येतं? हां, एवढे आमचे 10 जण राहतात एका घरात. कसे राहणार आम्ही त्या घरामध्ये जाऊन? हे माझी मागणी आहे. मी धुणा भांडे करून खाते. दुसऱ्याकडे घर घेऊन राहण्याची आमची ऐपत नाही. मी संगीता अनिल चौधरी, ईश्वरनगरला आमचा जन्मच गेला इथं. आणि आम्हाला जागेवर घरं भेटावेत हे आमची इच्छा आहे. आणि जे आम्हाला आता धमक्या येतात, महिलांना आमच्या घाबरवतात किंवा बुलडोजर येणार आहे, तुम्हाला रात्रीचंच बुलडोजर आम्ही आणू. आमच्या महिला घाबरलेल्या आहेत. आमची सगळी मागेची माझ्या एवढी लोक आहेत ते एवढी सगळी घाबरलेले आहेत. ते रात्रीचं इंदारचं कधी पण आम्ही बुलडोजर आणू शकतो असे आम्हाला धमक्या येतात. आणि आमची इच्छा आहे की आमची जागेवरच झाली पाहिजे घरं. आणि आमच्या कामाधंद्याची आमची हितच सोय आहे. आम्ही जर तिकडे गेलो तर आमच्या कामाधंद्याची सोय नाही. सगळी धुणं भांडी करणारे लोक आहेत ते इथं. महिला ज्यादा काम करणारे आहेत त्या. आणि जागेवर घर व्हावं ही इच्छा आहे आमची. मला काय वाटत नाही हो का, माझा मुलगा वारला ह्या कारणामध्ये. माझं नाव सुशीला संभाजी डेंगळे. माझा आनंद डेंगळे. पोरगं कामाला चाललेलं, चालत्या कामाचं पोरगं केलेलं आहे, घालवलेलं आहे. चालत्या कामाला घालवलेलं आहे. जागेवर फक्त एकच शब्द बोलला होता, काय होतंय जागेवर घर होऊ द्या. मग दादा लांडगे आलं होतं, म्हणलं तुम्हाला बांधून देतो. तर नाही म्हणलं, हे काय करायचं तू मध्ये कशाला बोलतो. माझ्या पोरला त्यांनी अचानक काटा काढला. आणि ते बी अचानक बरं का, न सांगता न बोलता जेवता बोलून घेतलं बाहेर आणि मारलं. आणि आमच्यावर कंप्लेंट केली त्यांनी. ओळखच माहीत नाही, वाईट नाही. खाऊन पिऊन आमच्या घरी नवनाथला बाळाला आमच्या हात टाकण्यासाठी त्यांनी गोड बोलून बायांच्या सह्या घेतल्या. जयंतीसाठी लागतात सह्या म्हणून. यशवंतनगरमध्ये आजी तुमची किती घरं होती? आमची 4 घरं होते. तुम्हाला किती घरं मिळाली? काय भेटली आम्हाला? आमचं नाव नाही, गाव नाही, तुम्हाला देणारच नाही म्हणून. राहणार यशवंतनगर चौपटपट्टी. माझं असं म्हणणं आहे की माझी 2 घरं होती. तिथं SRAने सर्वे केलेला आहे. तिथं मला फक्त एकच घर भेटलं. एक घर SRAने माझा विकलेलं आहे. आणि जेव्हा आमची झोपडपट्टी उठवायला येणार होते तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलेलं की तुम्हाला 350 स्क्वेअर फूटचं घर देणार. पण आता आम्हाला दिलेलं आहे 252 स्क्वेअर फूटचा. आणि त्याच्यावर अजून त्यांनी आमचं ज्यांची घरं आहेत त्यांना घरं न देता दुसरी लोक आणून भरलेत आणि तिथं राहायला सुद्धा गेलेत. की आमची इथं फक्त मॉमिटी घर होता, तर त्याच्यात 50-60 लोक मॉमिटी घरं भरलेली आहेत त्या बिल्डिंगमध्ये. आणि आम्हाला अशा धमक्या देतात की तुम्ही इथून उठून जावा, आम्हाला आमची जागा खाली करून द्यावा. आणि नोटिसा सुद्धा लावलेत. आम्ही जुनी आहेत, 22-23 वर्ष झालेत. आणि आमची सासू सासरा सुद्धा अजून 70 वर्षापूर्वीपासून इथं राहतात. त्यांना सुद्धा अशा धमक्या देतात. मग आम्ही काय करायचं याचं? तुमचं म्हणणं अजून काय आहे की आम्ही जागेवरच घर बांधून आम्हाला जिथं तिथंच आम्हाला घरं द्यायची. आम्ही तिथून उठून जाणार नाही कोणीच. निर्मला साहेबराव खरे. काय म्हणणं आहे आपलं, बोला. माझं म्हणणं एवढंच आहे की मी इथलाच माझा यशवंतनगरमधला जन्म झालेला आहे. हे सगळ्या ऑफिसला एवढंच सांगणं आहे की माझं त्या सरांना की आम्हाला जागेवर घरं झाली पाहिजे.
आणि आम्हाला अशा म्हणजे की धमकी येतात की आम्हाला की तुमचं बुलडोझरनं घर हे करण, रात्रीचंच हे करण, आम्ही लेकरं बाळं घेऊन जायचं कुठं आम्ही सांगा. मग ते आता अशा धमक्या देतात, नोटिशा लावतात. म्हणजे आमचे लहान लहान लेकरं जाणार कुठं आम्ही त्यांना घेऊन सांगा. तुमच्या मोबाईलवर काहीतरी मेसेज आलाय, काय मेसेज आहे, वाचला का? आमच्या त्या गॅलरी स्टेजमध्ये मेसेज आलेला आहे की सगळ्या जणांना की 2.5 लाख रुपये भरायचं आलेलं आहे बघा. गॅलेक्सच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सोसायटीच्या ह्याच्यावरून आम्हाला पाठवलं की 2.5 लाख रुपये भरायचा ॲग्रीमेंटचं. ज्याला हे करायचं